जर जीवनामध्ये आलाच तर तो आनंद भगवंताच्या पायावरती ठेवावा. ऐकताय ना तुम्ही? आनंद जर जीवनामध्ये प्राप्त झाला तर तो आनंद भगवंताच्या पायावरती ठेवावा. आणि दुःख जर जीवनामध्ये प्राप्त झालं तर ते दुःख स्वतःच्या पदराला गाठ मारून स्वतःच्या संसारात न्यावं. तुम्ही म्हणाल ताई तुमचं डोकं सटकलं, कारण तुम्ही म्हणता की आनंद देवाच्या पायावरती ठेवायचा आणि दुःख आपल्यापाशी ठेवायचं. कारण एका ठिकाणी फार गोड प्रसंग आलेला आहे पहा. कधी महाभारत ऐकलंय का? नाही ऐकलं? मग कधीतरी ऐका बरं का, कारण रामायण आणि भागवत तुमच्या पाठ झाले, आता राहिलं फक्त महाभारत. आणि बोलू, मी बऱ्याच जणांच्या तोंडातून ऐकलेले आहे पहा की महाभारतामध्ये फक्त युद्ध आहेत, महाभारतामध्ये फक्त द्वेष आहे, महाभारतामध्ये फक्त हे आहे, महाभारतामध्ये फक्त ते. पण एक बोलू, महाभारतामध्ये इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी माणसाला शिकायला भेटतात. म्हणून माणसाने जीवनामध्ये एकदा तरी महाभारत वाचावं तरी, ऐकावं तरी, नाहीतर निदान भाकरी करता करता मोबाईलवरती पाहावं तरी. या तिन्हीपैकी तुम्हाला जे जमेल ते करा. आणि तुम्ही जर ते महाभारत ऐकलं तर घरात महाभारत होणार नाही. जे घरामध्ये आपण रोज महाभारत करतो ना, ते महाभारत घरामध्ये होणार नाही. ऐका, त्या महाभारतामध्ये फारच गोड एक प्रसंग आलेला आहे पहा. जेव्हा भगवान गोपाल कृष्णानं कुंती मैयाकडे जावं आणि कुंती मैयाला विचारावं, आत्या, आता आत्या होती ना, आत्या मला एक गोष्ट सांग म्हणे, मी तुझा भाचा आहे, नवे नवे तर मी जगाचा बाप आहे, तुला माहिती आहे मी देव आहे, तरी सुद्धा तू माझ्यावरती एवढं प्रेम करते, आणि प्रेम करत असताना तू माझ्यावरती भाचा म्हणून प्रेम करत नाही तर माझ्यावरती जगाचा बाप म्हणून प्रेम करते. आत्या, अगं तुझं आणि माझं नातं हे रक्ताचं नातं आहे, तरी सुद्धा ते रक्ताचं नातं बाजूला ठेवून तू माझ्यावरती भक्तासारखं प्रेम करते. आत्या, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला, का माझ्यावरती प्रेम करते? टचकन डोळ्यामध्ये पाणी आलं आणि भगवंताला म्हणू लागल्या, देवा, अरे आज जे काही माझ्या जीवनामध्ये आहे हे फक्त तुझ्याच कृपेने. नात्यानं जरी तू माझा भाचा लागत असेल तरी अधिकारानं आणि ज्ञानानं फार चतुर आहेस तू, फार सुंदर आहेस. आत्या, मग माझी एक इच्छा पूर्ण करशील? देवा, अरे तू म्हणावं माझी इच्छा पूर्ण करशील आणि मी करणार नाही असं कधी होईल का? राजा, माग ना. आत्या, माझी एवढी सेवा करतेस, मला काय हवं नको ते पाहतेस, तू तर माझं नामस्मरण करतेस, पण पांडवांना सुद्धा तू माझं नामस्मरण करायला सांगतेस. आत्या, काहीतरी माग ना माझ्याकडं. कुंती मातेनं हसावं आणि कुंती मातेनं म्हणावं, राजा, अरे मला जर काही द्यायचं असेल तर मला दुःख दे. ऐका बरं, जर काही मला द्यायचं असेल तर मला दुःख दे. देवाच्या सुद्धा डोळ्यात पाणी यावं. एक बोलू का? जरा लक्ष केंद्रित करून ऐका. आपण देवाकरिता रडावं हे फार छोटी गोष्ट आहे, नवलच नाहीये काही. देवाच्या सुद्धा डोळ्यात पाणी यावं की माझं बाळ आज दुःखात आहे, एवढं सुंदर माणसानं जीवन जगावं. जीवन जगायचंय ना, जीवन असं जगा, असं जगा, असं जगा. जीवन जगत असताना आणि जेव्हा आपण जीवनामधून या देहाला सोडू तेव्हा वरतून ज्ञानोबा तुकोबांनी हात केले पाहिजे आणि ज्ञानोबा तुकोबांनी म्हटलं पाहिजे, राजा, अरे घ्या रे त्या लेकराला वरती. अरे जन्मभर त्यानं संप्रदायाची सेवा केली. इतकं सुंदर माणसाचं जीवन असलं पाहिजे, इतकं सुंदर जीवन असलं पाहिजे. आज प्रत्येक जण जन्म घेतो आणि प्रत्येक जण मरतो, याच्यामध्ये काही नवल नाही. प्रत्येक जण संसार करतो, याच्यामध्ये काही नवल नाही. प्रत्येक जण घर बांधतो, याच्यामध्ये काही नवल नाही. प्रत्येक जण गाडी घेतो, याच्यामध्ये सुद्धा काही नवल नाहीये. हा, पण जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याच्या जीवनात संघर्ष आहे आणि त्या संघर्षामध्ये संयम आहे, त्याचं जीवन सोन्याहून पिवळं असतं, एवढी गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि हे जीवन जर कोणाच्या वाटेला आलं असेल ना, तर ते जीवन आलं पांडवांच्या वाटेला. फार मोठा संघर्ष, आणि त्या संघर्षामध्ये सुद्धा संयमानं भगवंताची भक्ती केली. कारण पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. वनवासामध्ये असताना सुद्धा देवाची भक्ती केली. आत्या, अगं तू तर माझी भक्ती करतेसच, पण पांडवांना सुद्धा ती भक्तीचा लढा तू लावलेला आहे. काहीतरी माग. तेव्हा आत्यानं मागितलं, देवा, जर काही द्यायचं असेल तर दुःख दे. देवाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. देवानं म्हणावं, आत्या, अगं काय वेडी आहेस ग तू. अगं आज जो कोणी
दर्शनाला येतो, माझ्यावर पायावरती डोकं ठेवावं, नाही कोणी धन मागत, नाही कोणी बंगला मागत, नाही कोणी शेट मागत, पण प्रत्येक जण एवढं तरी म्हणतो की देवा मला सुखी ठेव. एखाद्या माणसाकडे सगळं काही असू द्या, घर बंगला बिंगला सगळं सगळं असू द्या, सगळ्या गोष्टी असू द्या, पण ते देवाच्या दारात एवढं तरी मागेलच, सुखी ठेव. कारण मी कायम सांगत असते कि मंदिर भी क्या गजब चीज आहे. का लक्ष देऊन ऐकताय ना? अरे मंदिर भी क्या गजब चीज है जहां गरीब बाहर भीख मांगते हैं और अमीर मंदिरात जात नाहीत का कधी? काय सांगायचंय कळतंय मला तुम्हाला? जे पैशानं गरीब असतात ते कुठे बसलेले असतात? बाहेर, हातामध्ये टोपली असते, काहीतरी द्या काहीतरी द्या. मी काल सांगितलं तुम्हाला, गरीब बाहेर भीक मागतात, पण ज्याच्याकडे सगळं काही आहे ते आतमध्ये जाऊन भीक मागतं. बरं, गरीबाची भीक छोटी असते, त्याला 10-5 रुपये दिले तर ते खुश होतं, पण आतमध्ये जाणारा भिकारी म्हणू का? माफी मागून बोलते बरं का. आतमध्ये जाणारा भिकारी एवढा डेंजर असतो, त्याला कोटीनं पैसा दिला तरी तो म्हणतो तेवढा प्रोजेक्ट सक्सेस होऊ दे, आता पुढची तयारी. असं असणारं माणसाचं जीवन. पण त्या कुंती मातेनं म्हणावं, देवा मला काही नको रे, मला दुःख दे. आत्या, अगं का पाहिजे तुला दुःख? तेव्हा मुखात शब्दाला त्याचं उत्तर कबीरजी सुद्धा देतात. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय. सुख में सुमिरन जो करे, दुःख काहे का होय. या जगामध्ये दुःखात भजन करणारे प्रत्येकच आहेत. कारण संतांनी सुद्धा उत्तर द्यावं. पडता जड भारी दासी आठवावा हरी. एकदा काही डोक्यावरती भार पडला की मग पांडुरंगा बरोबर होतं. उठता आलं नाही की मग पांडुरंगा उठव बाबा. खाली बसता आलं नाही की पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. बसता बसता आहे की नाही. म्हणजे म्हातारपणामध्ये देवाचं नाव कोणाच्याही मुखाला येतं, पण ऐका, सुखामध्ये भजन करणारा तो खरा भक्त आहे. कुंती मातेनं सुद्धा म्हणावं, देवा दुःख पाहिजे, सुख नको. तसं जर जीवनामध्ये सुख कधी प्राप्त झालं तर ते सुख देवाला म्हणा, देवा तू दिलंस ना, मग ते तुझ्यापाशी ठेव. जीवन जगत असताना रामासारखं जीवन जगावं. रामासारखंच का? कारण जेव्हा माहीत झालं आता आपण सिंहासनावरती बसणार आहेत, तेव्हा रामानं आभाळा एवढ्या उड्या नाही मारल्या की आता आपण राजा होणार राजा होणार राजा होणार. आणि काहीच काल उलटला आणि काहीच कालानंतर समजलं आता आपण गादीवरती नाही बसणार, तर आता आपण वनाला जाणार आहेत. तेव्हा राम मूर्छित नाही झाले, आहे त्याच परिस्थितीमध्ये होते. म्हणून जीवन जगत असताना समभावानं राहायला शिका. दुःख असो सुख असो, माणूस तसाच पाहिजे.